महाविकास आघाडी चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. ओमसाई ठुणे आणि माऊली स्पोर्ट मानिवली व्यापारी आयोजित ही क्रीडा स्पर्धा. पहिलाच बॉल बॅट चेंज, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. सामना क्रमांक 5वा जो मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. 4 षटकांची लढत. या 4 षटकांच्या लढतीमध्ये कोण कोणावर हवी होत आहे ते आपल्याला पाहायचं. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाजी मार्कवर देवा या खेळाडूला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना. दुसरा बॉल पंचांचा डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. 0 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. टीम सोनावळे पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना ते जिंकले. चेस करत असताना पाडाळे जिंकले. मॅच चांगलीच होईल. फुल टॉस आहे तिथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग पंचांचा कोणताही कॉल नाही आहे. अर्थातच इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांची मदत. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नो प्लस 1. 2 धावा धावपल्लिकावर हा बॉल फ्री हिटचा. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. भन्नाट वेगाने इष्टरक्षकाचा वेध घेतो. कंबाट चांगलं राहिलं देवाचं. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू त्याच्याकडून बीमर अतळला, त्यावर एक सिंगल आले. आता सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर विकी यांना आपण पाहतोय. 2 धावा धावपलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतायत सध्याच्या घडीला पहिलं 4 षटकांची लढत. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, विकेट आली पाडाळे बीला. धक्का बसलाय सोनावळेला. विकी बॅक टू द पेव्हिलियन. बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील ते दिनेश. 3 बॉलमध्ये 2 धावा, त्यामध्ये 9ची 1 धाव आपण पाहिली. चांगलं कमबॅक राहिलं देवा या खेळाडूचं. स्ट्रायकर एंडवर दिनेश आहेत. 2 बाद 1. इथे टाकलेला चेंडू लाईन खराब आहे. पंचांचा इशारा पाहायचा आहे. नो बॉल. आणि मला वाटतं आता गोलंदाजाला बंद केले जाईल, कारण हा सेकंड बीमर त्याने हाताळलेला आहे. 2 चेंडू बिमर जे मात्र हाताळलेले आहेत देवा या गोलंदाजाने. त्याचं आदुर षटक आता टाकण्यासाठी कोण येते ते पाहायचं आपल्याला. 3 धावा आहेत धापलकावर. एक चांगला गोलंदाज, त्याला मात्र आता दंडित केलं जाईल. 3 चेंडू अजूनही टाकायचे आहेत. 3 धावा. दिगंबर येतील मला वाटतं आता गोलंदाजी मार्कवर. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. दिगंबर आलेत आता गोलंदाजी मार्कवर. दिगंबर आलेत आता गोलंदाजी मार्कवर. धावपलकावर धाव संख्या 3. फ्री हिटचा चेंडू. स्ट्रायकर इनवर बॅटर दिनेश. इथे टाकलेला हा चेंडू एकाने नो टाकले, दुसरा आलाय तो वाईट टाकतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघा जाऊ संख्या धावपलकावर 4 धावा. आतापर्यंत बॅटच्या सहाय्याने केतनने एक सिंगल आणि अतिरिक्त ज्या मात्र धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्री हिट कंटिन्यू असेल. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. दिगंबर. स्ट्रायकर इनवर दिनेश. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव. धापलकावर धाव संख्या 4. फलंदाज बाद 1. पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना महत्वाची मॅच. सोनावळे त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये खेळत असताना पाडाळे बी.
गव्हाली संघाचा कर्णधार संघर्ष 11 आपण लगेचच आयोजक कमिटी संपर्क साधायचा. सातत्यानं तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. गव्हाली टीमचा कॅप्टन इथे अजून एक चेंडू तिथे यष्टीरक्षण त्या पाठोपाठ बॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळालं. बाईट +1 बाईटच्या रूपाने धाव येताना पाहायला मिळेल. संघाचा संख्या धावफलकावर 6 ऑन द बोर्ड 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सहा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला दिगंबर या खेळाडूला आपण पाहतोय अधुरू षटक कंप्लीट करण्यासाठी तो दाखल आहे. 2 चेंडू त्याने अबांतर टाकलेत. एक बॉल त्याच्या माध्यमातून डॉटही पाहायला मिळाला. 2 चेंडू अजूनही शिल्लक. 6 धावा. वाईट +2 आहे का? एक ना 6 झालेले आहेत धावा. गोलंदाज सय्या इथे टाकलेला हा चेंडू अजून एक वाईट बॉल. दिगंबर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. संघाचा संख्या धावफलकावर 7 आहे. 7 रन ऑन द बोर्ड 7 धावा 1 फलंदाज बाद. पहिल्या षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहताय सोनावळेच्या विपक्ष पाडाळे हा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे. खेतांच्या पाठमधून चेंडू सीमा पार 4 रन चौकार. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ते चौकाराच्या मदतीने 11. स्ट्रायकर एंडवर केतन इथे टाकलेला हा चेंडू केतनच्या बॅटमधून सुंदर असा फटका. रनआउटची संधी तिथे निर्माण झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा आहेत 11. संधी देवा डीजे आमिर शेखला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कुणाला आमंत्रित केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर रमेश वडवले यांच्याकडून केतनच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा आहे. गोलंदाज नेम मयूर आलेत आता गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा. गोलंदाज बदलले. एकाने नो टाकले दुसऱ्याने वाईट. सध्याच्या घडीला थोडीशा अडचणीमध्ये टीम पाडाळ आहे. कारण अवांतर चेंडू भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये टाकत असताना गोलंदाज इथे टाकलेला हा चेंडू हळव्या पद्धतीने फटका खेळलाय. पॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू डॉट आला. दिनेशला पाहतो आपण मैदानामध्ये 3 चेंडू खेळलाय 0 या धावसंख्येवर. आमचे ऑफिशियल पंच देखील दिनेश कापडी सर यांना पाहतो आपण. इथे लाईन पाहावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. सध्याच्या घडीला चांगलीच कसरत होताना पाहायला मिळते गणेश गायकर सर यांची. भरपूर अवांतर चेंडू सध्याच्या घडीला टाकत असताना गोलंदाज इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू डॉट. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर
मयूरला पाहतो आपण गोलंदाजी करत असतात. इथे टाकलेला हा चेंडू हलक्याताने जो मात्र फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. 4 षटकांचा आज सामना. महाविकास आघाडी चषक सेकंड राऊंडचा पहिला सामना, दिवस क्रमांक पहिला मैदानामध्ये रंगत असताना 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये मयूरची गोलंदाजी आपण पाहिली, त्यामध्ये अवांतर धावा देखील त्याने खर्च केलेला आहे. तर 3 आणि 1 धाव जे मात्र बॅटच्या साईने आलेले आहेत. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. फलंदाज केतन बाद. मध्ये एंटर होताना पाहायला मिळतील. चौथ्या क्रमांकावर ते अनिल. 15 धावा, 2 फलंदाज बाद. टीम सोनावळे या टीमचे हुकमाचा एक्का सध्याच्या घडीला केतन जो मात्र बाद होताना पाहायला मिळाला. मयूर तयार आहेत. मयूरचा बॉल लाईन तिथे पाहावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आले. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 16 धावा, 2 बाद 16 टीम सोनावळे. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी. पहिले 4 सामने आपण पाहिले, जो संघ टॉस जिंकलाय तोच संघ सामना जिंकताना देखील पाहायला मिळाला. हे 5व्या सामन्यात काय घडतं ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. 2 बाद 16 टीम सोनावळे. अवांतर चेंडू देखील आपण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलंय, परंतु गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला चिंतामण ज्यांच्या हातामध्ये चेंडू आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 2 बाद 16 धावा ज्या मात्र आपण पाहतायत. स्ट्रायकर एंडवर बॅटर दिनेश. पहिल्याच बॉल हळवार पद्धतीने एक फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 17 या धावसंख्येवर. 2 बाद 17 टीम सोनावळे हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉल. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना चिंतामण हा खेळाडू. इथे आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. अचूकता पाहायला मिळते पाडाळ बीच्या गोलंदाजांमध्ये. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू हवेमध्ये. माऊली स्पोर्ट मानिवली व्यापारी आणि झुगरेवाडी जे गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी टॉस साठी संपर्क साधा. ही पहिली 4 षटकं संपल्यानंतर तुमचा टॉस केला जाईल. 1 शॉट, एकच धाव या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. संघ धावसंख्या धावफलकावर 20 ऑन द बोर्ड. 20 धावा.
चिंतामण सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर दिनेश. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर, फटका सजवलाय मध्ये, क्षेत्ररक्षण खराब आहे. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, एक धाव, दुसरीचा प्रयत्न, चुकीचे एंडला थ्रो आणि पाहता पाहता धावा 2. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. 2 बाद 22 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक, लास्ट बॉल टू गो. 2 बाद 22. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटची संधी आणि इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये दिनेश बाद. रिप्रेझेंट करतोय तो गोलंदाज, काय नाव आहे बाबा त्याचं, साहिल याला आपण पाहतोय. पहिला चेंडू भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय साहिल कडून. जबरदस्त चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. डबल यस अर्थात 21 क्रमांक टी शर्ट तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल. पहिला चेंडू भन्नाट वेगाने जो मात्र पाहायला मिळाला. दुसरा बॉल फुलटॉस, फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती, तिथे क्षेत्ररक्षक बॉल कव्हर करतील. तोपर्यंत 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जम पोचेल ती आता 24 या धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या इनिंग मधला टॉस साठी संपर्क साधा टीम म्हणजे गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी आणि त्यांच्या विपक्ष खेळणारा संघ माऊली स्पोर्ट मानिवले व्यापारी. इथे टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, साहिलचा बॉल आपण पाहिला, तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे, चेंडू सीमा पार. 4 कौतुक. जाऊया मैदानाच्या धावफलकावर. धावसंख्या सध्याच्या घडीला 28 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मानिवली टीमचा कॅप्टन येत्या 2 मिनिटांमध्ये उपस्थित राहत नसेल, फक्त 3च चेंडू बाकी आहेत, तर पॅनल्टी दिली जाईल. त्यासाठी टॉस देणं गरजेचं राहील. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन, झुगरेवाडी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि बॅटर मैदानामध्ये अमित दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं राहील. आमिर गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 3 चेंडू. साहिलचा बॉल, फटका सुंदर सजवलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होईल का? मिस फील्ड. 2 धावा. एक जबरदस्त गोलंदाजी साहिल या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षकाने खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत. साहिलच्या षटकामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, ती 30 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. कैलासदादा मुरबाड यांना विनंती आहे की यानंतरची मॅच आहे तिचे नाणेफेक तुमच्या शुभ हस्ते केली जाईल. इथे हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी दांडी, गुल, फलंदाज बाद.
त्यामध्ये मिस फील्डच्या 5 आहेत, म्हणजे फक्त 3 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. 5 बाद 30. टीम सोनावळे शेवटचा अंतिम बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. शेवटचा अंतिम चेंडू, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल 30 धावा, 5 बाद 30. पाडाळे बी. साहिलचा हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होईल का, आणि इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. 31 धावा धावफलकावर टीम सोनावळे, 32 धावांचं टार्गेट आहे टीम पाडाळे बीच्या समोर. हा सामना जिंकण्यासाठी कैलास दादा मुरबाडे यांना विनंती करतो. आणि मानिवली संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झालेला आहे. धावा 31, 2ची पॅनल्टी झाल्या 33 आणि 34 धावांचं लक्ष पाडाळे बी या टीमच्या समोर सेट केलं. मॅचला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये आमंत्रित करू आपण समालोचन कक्षामध्ये. आवाज या मुरबाड विभागातील अप्रतिम असे समालोचक सुनील शेळके सर यांचा आवाज ऐकूयात आपण सेकंड सत्रात आणि पुढील सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये. धन्यवाद. संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर गोविंद आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर असे हे दोन फलंदाज आपण बघतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे तयार होत आहे सोनावळे संघाच्या वतीने केतन. बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट. अत्यंत चांगला स्क्वेअर कटचा फटका दरम्यान आपण बघतो अवरोध निर्माण झालेला आहे इथे आउटफील्डचा आणि त्याचमुळे चेंडूला हवा तितका वेग मिळाला नाही. चेंडू आउटफील्डवर आदळल्यानंतर फार उंच उडाला आणि तीच संधी साधली. क्षेत्ररक्षकाने चेंडू जाऊन अडवला, त्यानंतर फेकी झाली. 2 धावांनी सुरुवात मिळते इथे या धावफलकाला. केतनच्या प्रत्येक विकेटसाठी रमेशजी वडवली यांच्या वतीने 111 रुपयाचं कॅश प्राइज. बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट ढकलण्याचा प्रयत्न करायचा होता, पुश करायचा होता फलंदाजाला.
लेंथ बॉलचा वापर चांगल्या पद्धतीने केलेला आहे. केतनने चेंडू पडल्यानंतर त्याला वळण मिळालेलं आपण पाहिलं. निर्धाव चेंडू आलेले आहे. पहिल्या चेंडूवर आले होते धावा 2. निर्धारित 4 षटकांमध्ये 34 बनवायचे आहेत. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू निश्चितच प्रथम दर्शनी वाटला, परंतु डावी एसटीच्या वरून चेंडूचा प्रवास झालेला निश्चितच आपण बघतो, ज्यामुळे पंच इकडे स्थिर आहेत. यावेळेस इथे ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खळबळ आपण बघतो, कदाचित चेंडू पायाचा संपर्क आला असावा. हा झेल दरम्यान इकडे टिपता आला नाही एसटी रक्षकाला. निर्धाव चेंडूची सांगता होत असलेली आपण सगळेजण बघत आहात. धावफलकाकडे नजर टाकली तर एकूण धावा बनलेल्या आहेत, त्या म्हणजे 2. दोन चेंडूचा खेळ शेष आहे या षटकातील. केतन डावखुरे आताचे गोलंदाज केतन इथे फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला. मिस्टामिंग फटका. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एक धाव इकडे मिळाली. धावफलक यासमुळे पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 3. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात इथे मिळवून दिलेली आहे. इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने गोलंदाज केतनने. शेवटचा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळत असताना आपण बघतो. आणखी एक लेंथ बॉल. चांगल्या पद्धतीने लेंथचा वापर केलेला या संपूर्ण षटकामध्ये गोलंदाज केतनने. उजव्या हाताच्या फलंदाजापासून बाहेर जाणारे चेंडू हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण पाहिलं. या षटकाची सुरुवात स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटने झाली होती. चांगला फटका आला होता. आउटफील्डची काही आउटफील्डचा सरफेस जर आपण बघितला तो ओबडधोबड आहे, त्याचमुळे चेंडू पडल्यानंतर त्याला वेग मिळाला नव्हता. क्षेत्ररक्षकाने चेंडू आणून फेकी झाली केली होती. 2 धावा तिकडे मिळाल्या होत्या. एकूण धावा जर या षटकाचा विचार केला तर त्या फक्त बनलेल्या आहेत 3. त्याचमुळे आता इक्वेशन पुढे जर आपण बघितलं तर 3 चेंडूंचा खेळ उरतो आणि 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर गोविंद बॅकफुटला असताना इथे उसळी टॅकल करण्याचा प्रयत्न करतायत. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही फलंदाजाला. फलंदाजी करत असताना तुमचं फुटवर्क अत्यंत चांगलं असणं गरजेचं आहे. फलंदाजीचं चांगलं तंत्र तुम्हाला निश्चितच दाखवता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करता येत नाही फलंदाज गोविंद यांना. मोहन भोईर याने जर एक विकेट मिळवली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रमोद भोईर यांच्या वतीने. यावेळेचा फटका इथे खेळला गेला होता फलंदाजांच्या वतीने. बॅक ऑफ द विकेट हुकचा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते. टिपला जेल फलंदाज बाद. आणि याच बरोबर मोहनजी भोईर यांच्यासाठी ज्या 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालं होतं ते आमच्या समालोचन कक्षामध्ये लगेचच जमा करा. प्रमोदजी राऊत यांच्या वतीने या बक्षिसाची अनाउन्समेंट केली गेली. बक्षिसाची अनाउन्समेंट झाली आणि लगेचच तो जो क्रायटेरिया आहे तो कंप्लीट केला गेला गोलंदाजाच्या वतीने. क्षेत्ररक्षकाचं योगदान अत्यंत चांगलं होतं, कारण शॉर्ट लेगला इथे अशा पद्धतीने झेल टिपत असताना तुमच्याकडे रिॲक्शन टाइम फार कमी असतो. परंतु या सगळ्या आव्हानांना योग्य टॅकल करत असताना क्षेत्ररक्षकाने तो झेल तिकडे टिपला. कमी गतीने चेंडू आदळलाय. इकडे फलंदाज अत्यंत चांगल्या पद्धतीने फटका खेळत आहेत. पूल केलं होतं. अगदी बॉडी लाईन मध्ये टाकलेला चेंडू शरीराच्या जवळ येऊ दिला आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल बॅट शॉट खेळत असताना चेंडूला पाठवलं लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाउन्स झालेलं आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या गोलंदाजासाठी अर्थात गोलंदाज मोहनसाठी. धावफलक पुढे गेले. एकूण धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 7.
उजवेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही हात इथे त्यांचे समांतर येत असताना हा चेंडू वाईड घोषित केला गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. 34 धावा बनवायच्या आहेत. अशातच सुरुवात अत्यंत चांगली मिळाली होती गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पायांमध्ये ठेवलेला चेंडू अति प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये घातक ठरते. नियंत्रण योग्यरीतीने ठेवता येत नाही यावेळेस गोलंदाजाला. दिशाहीन गोलंदाजी म्हटली की अतिरिक्त धावा मिळत असतात. त्याचबरोबर अतिरिक्त चेंडू सुद्धा तुम्हाला फेकावे लागतात षटक कंप्लीट करण्यासाठी. आणखी एकदा इथे पूलचा फटका. हा चेंडू आहे नो. ओव्हर स्टेपिंगचा नो असावा कदाचित. एक धाव तर इकडे मिळते. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. दोन धावा दरम्यान मिळतात आणि धावपळत त्याचमुळे पुढे जाते. एकूण धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 11. या गोलंदाजाला आता इथे गोलंदाजी करता येणार नाही या स्पर्धेदरम्यान, कारण गोलंदाजाने अँग्युलर गोलंदाजी केली. ज्या पद्धतीचे नियम आहेत, तुम्ही चेंडूची फेक करत असताना ते पॅरामीटर क्रॉस केले गेलेले आहेत आणि त्याचमुळे गोलंदाजाला थांबावं लागेल. अतिरिक्त एक धाव मिळते. चला अधिकचा वेळ घेऊ नये गोलंदाजी करणारा संघ. लगेचच आपण आपला रिले बॉलर निवडायचा आहे. फिफ्टीन डिग्री पर्यंत तुम्हाला तिकडे मुभा असते. त्यापेक्षा अधिकचा जर अँगल क्रिएट झाला तर मात्र निश्चितच गोलंदाजावर कारवाई होते. दोन धावा पेनल्टी वाईज इकडे या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. चेक बॉलरला पेनल्टी आहे की नाही अविनाश? यस, धन्यवाद. दिनेश आलेले आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंगला बॅटर MK मयूर खंडागळे स्पिनरचा वापर करतायत. पाहणं इंटरेस्टिंग असेल. लूप होणारा फुलटॉस, डीप होणारा फुलटॉस. पंचांच्या इशाऱ्याची आपण सगळेजण वाट बघूया. हा नो बॉल आहे, परंतु कशासाठी तर विकेटच्या पलीकडे तो जाऊन लँड झालेला आहे. त्याचमुळे हा नो बॉल दिला गेलेला आहे. पाहायचे सुरुवात झालेली आहे या षटकाला, त्यामुळे आता गोलंदाज बदलता येईल की नाही याकडे सगळ्यांना पाहायचं आहे. येणारा चेंडू असेल फ्री हिट. नवीन गोलंदाजाचा वापर होतो. मला असं वाटतं विक्रम होईल आता इथे जितके गोलंदाज वापरले जात आहेत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतात. फ्री हिटचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत की जे पहिले आरोपी ठरले होते भ्रष्टाचाराच्या विरोधातले. अलीकडे करण ऑफलाईन स्पर्धाच मिळत नाही. सगळ्या स्पर्धा ऑनलाईन असतात, त्यामुळे मर्यादेचं उल्लंघन करता येत नाही. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूने चेंडू जातोय. चकले यावेळेस यष्टीरक्षक त्याचबरोबर त्यांचे दोन्हीही अंगरक्षक आणि याचबरोबर चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. चेंडू सरळ जाऊन ब्लॅक स्क्रीनवर आदळला आणि हा नशिबाचा चौकार आला. हा चौकार धावपटकावर ऍड होईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 17. अर्ध्यापर्यंतच्या धावा मिळालेल्या आहेत, कारण एकूण बनवायचे धावा आपण पाहिल्या तर त्या 34. आणखी 34 धावा बनवायचे आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथे करतायत पदलाली. त्याचा योग्य वापर करता येत नाही. लेंथ जजमेंटल एरर होत असताना फलंदाजाची आपण बघतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फलंदाजाला की प्रायमरीली करावी लागते, सगळ्यात अगोदर करावी लागते. त्याला लेंथ जज करावी लागते. त्यानंतर मग तो ठरवतो की फ्रंट फुटला जाऊन फटका खेळायचा आहे की बॅक फुटला येत असताना खेळायचा आहे. त्यानंतर मग कोणत्या दिशेने खेळायचं आहे, ऑनसाइड की ऑफसाइड हे ठरवत असतात फलंदाज. डिमांड केली गेलेली आहे इथे
ड्रिंक्सची फलंदाजांच्या वतीने, त्यामुळे क्षेत्ररक्षक आपण थांबू नका, आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करून घ्या. आपल्याला आणखी 2 सामने आजच्या दिवसामध्ये शेड्यूल वाईज कंप्लीट करायचे, याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालेला आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज बघूया आपण, विकी याला गोलंदाजीच्या मार्गावर आणलं जात आहे. या अगोदरचं षटक कंप्लीट करण्यासाठी 3 गोलंदाजांचा वापर झाला. अठरा धावा धावपलकावर. फुलटॉस चेंडू इथे योग्य रीतीने फटका खेळता आला नाही. फुलटॉस चेंडू म्हटला तर सोपा चेंडू गडला जातो, परंतु त्याचा खरपूस समाचार घेता आला नव्हता यावेळेस या फलंदाजाला. इथेही एक धाव पूर्ण केली गेलेली आहे. एकेरी दुहेरी धावा धावपलकाला पुढे घेऊन जात आहेत. खरं तर अलीकडचं क्रिकेट म्हटलं की जे बॅटिंग डॉमिनेटेड डॉमिनेटिंग क्रिकेट असतं, बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट ज्याला आपण म्हणतो, फलंदाज अलीकडचं क्रिकेट डॉमिनेट करत असतात, परंतु इथे तसं पाहायला मिळत नाही. उजव्या स्टेच्या फार बाहेरचा चेंडू, पंच वाईड कॉल करतायत. लेंथ वाईज विचार केला तर चांगली लेंथ होती या चेंडूवर, परंतु नियंत्रण राखता आलं नव्हतं यावेळेस त्या गोलंदाजाला. एकेरी धाव मिळाली अतिरिक्त आणि त्याचमुळे धावफलक पुढे गेलं. 20 धावांपर्यंत गेलेला डाव आहे. आणखी 14 धावा हव्यात जिंकण्यासाठी. इथेही बॅकफुटला ढकलले फलंदाजाला आणि तिथून खरं तर खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन सुद्धा त्यासाठी घेतलंय या गोलंदाजाने. क्षेत्ररक्षक मोहन तिकडे उपस्थित आहेत. फुलटॉस कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक आहेत, मोहनने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक पूर्ण, दुसरीचा मोह आवरता येत नाही. इथे 2 पूर्ण, तिसरीसाठी निघालेले आहेत. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. ज्यावेळेस तुम्ही 34 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघाला देता, त्यावेळेस तुम्हाला एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा लीक करायच्या नसतात. प्रत्येक धाव लाख मुळाची बनत असते. स्पर्धेचा विचार केला तर 51,000 रुपये रोख पारितोषिक या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक असणार आहे. धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 23. 9 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना जवळ आलेला आहे. 9 मध्ये 11 बनवायचे आहेत. बॅकफुटला गेले, तिथून दिशा दिलेली आहे. लेट कटचा फटका अत्यंत चांगला खेळलेला आहे इथे फलंदाजाने आणि दणदण करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. निर्णायक आणि महत्वाच्या क्षणाला इथे हा आलेला चौकार. बटू अंकल बुरा मान जाएंगे, चलिए. धावा आणखी हव्यात. या षटकाचा विचार केला तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं आणखी शेष आहे. फुलटॉस समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक केतन चकतायत. याचमुळे इथे आता विजयाच्या उंबरठ्यावर संघ आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच पाडाळे. सुरुवात तितकी चांगली झाली नव्हती या फलंदाजाची. ऑकवर्ड पोझिशन मध्ये येत असताना फलंदाजी करताना सोमनाथ याला आपण पाहिलेला आहे, परंतु अलीकडे हे जे 2 चेंडू तो खेळलाय त्यामध्ये कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळाला. विशेषत्वाने लेट कटचा जो फटका खेळला होता, जिथे दिशादर्शन झालं होतं चेंडूचं, तिथून त्याला आत्मविश्वास मिळाला. त्याचमुळे तो झळकला इकडे या फटक्यामध्ये. लागोपाठचे 2 चौकार आले. 31 धावा धावपलकावर. 3 धावांची गरज आहे या षटकातील. एका चेंडूचा खेळ शेष. चौकारांची हॅट्रिक इकडे पाहायला मिळेल का? समोरच्या दिशेने आणखी एक फटका खेळले. क्षेत्ररक्षक केतन पुन्हा एकदा येतील. एक तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न इथे केला जात आहे.
त्याचमुळे 2 धावा पूर्ण अवघ्या 2 धावा हवेत आता सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात पाडाळे ब संघाला अगदी बरोबर एका धावेची गरज आहे. धावफलक आपण पाहिलं तर ते बरोबरीमध्ये आलेले आहे. या अगोदर 2 धावांची पेनल्टी मिळाली होती प्रतिस्पर्धी संघाला. चांगले खेळले त्यावेळेस पाडाळे ब संघाचे फलंदाज. विचार केला तर गोविंदने अधिकचा वेळ व्यतीत केला, त्याला चांगलं योगदान देता आलं नव्हतं. मयूरने 4 धावा धावफलकावर जोडल्या. सोमनाथचे 3 चौकार महत्वाचे आहेत. इथे हा फटका अत्यंत चांगला आहे, उपयुक्त आहे आणि याच बरोबर चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचतोय. चौकाराला दिमागदार विजय इथे प्राप्त होते, तो म्हणजेच पाडाळे ब या संघाला. आणि त्याचबरोबर तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारलेली आहे ती पाडाळे ब या संघाने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडणार आहोत. माझे साथी स्कोरर माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील सामनावीर खेळाडू कोण आहे. दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. निखिलजी ठोंबरे सर, विनंती असेल आपण संपर्क साधा. सोमनाथ